काम जिंकला किती लोकांनी याची यादी तुमच्याकडे जेवढी मला देता येईल ती देण्याचा प्रयत्न करेन, पण काम किती बेकार आहे आधी त्याचा एक मुद्दा आहे का? परिसरात एक एवढी महात्मा व्यक्ती आहे, महाराज माळी जास्त घातल्या, बुक्का जास्त लावला, गंधगोळी घासू घासू इशिक ठिकाणी लावली, कपडे पांढरे शुभ्र घातले म्हणजे साधू होतो नाही, टिळा टोपी माळा देवाचे गबाळ की वरून दिसण्यासाठी आहे महाराज, आतलं वेगळं आहे। हा संप्रदाय देखाव्याला मानित नाही, हा संप्रदाय कर्तव्याला मानतोय, देखाव्याला नाही। वरून तर काही चांगलं दिसत आहे, काही 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 नाही, आतून हा संप्रदाय कर्तव्याचा संप्रदाय, देखाव्याचा नाही। असे एक महान महात्मा होते, 100 वर्ष तपश्चर्या झाली, 100 वर्ष झाडाचा पाला खाऊन, 10-12 वर्ष तपश्चर्या, एका पायावर उभं राहून तपश्चर्या, 5-5, 6-6 दिवस नुसतं वारं पिऊन तपश्चर्या, महिना नुसतं पाणी पिऊन तपश्चर्या, अशी 100 वर्ष तपश्चर्या केली। त्या तपश्चर्याचं फल उदयाला आलं। काम किती चित्र आहे, म्हणून तरुणांना सांगतोय, सगळ्यात मोठं जीवन जर जपायचं असेल तर काम सांभाळा। काम म्हणजे वासना, ज्यानं वासना सांभाळली, काम सांभाळला, त्याचं शरीर सदृढ असतं। तो बायको जगवायच्या लायकीचा, तो आईला जगवायच्या लायकीचा, बापाला जगवायच्या लायकीचा, समाजात त्याची प्रतिष्ठा वाढत असते। म्हणून कामाला लगाम घाला। हो, कामाला लगाम असणं अत्यंत गरजेचं आहे। 14 लाखाचं घोडा आणला आमच्या मित्रानं, पैशावालं होतं, त्याच्या बापाला 90 एकर जमीन, हे साखरेच्या पोत्यातला मुंगळा, त्यानं काय कमी ना, त्याच्या बापाला 90 एकर जमीन कमी ती, मग यानं ते म्हातारं मेल्यावर 14 लाखाचं घोडं आणलं। घोडं मला बसायला लावलं, मस्त घोडं होतं, छान, अगदी मस्त छान घोडं होतं। म्हणलं काय घोडे, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाली घोड्याला मस्त होत्या। मला नाद होता घोड्यावर बसायचा, बाकीचे नाद नाहीत ना आगाव काही, त्याच्यामुळे शेतीत जाताना आपलं जायचं घोड्यावर बसून, मस्त छान घोडं वाटत। मला म्हणला, महाराज आपलं घोडं बिना लगामाचं चालतंय। नको वेडे म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बिना लगामाचे घोड्यावर बसले नाही, मी तर बाळ्या गिरगावचा, मन नाही बिना लगाम गरजेचाच आहे। तर ते शहाणं फुगीरपणा दाखवण्यासाठी लगाम काढून टाकला आणि घोड्यावर बसलं। घोडं तरीच चलत होतं, पण मोठारपणानं टाच आणली, घोड्यावर राग आला। घोडं कुठून गेलं माहितीये का, लोंब कळलेल्या बोरी खालून। 2 महिने दवाखान्यात होतं, बुगळं निघले त्याच्या बाहेर बोरीच्या काट्यान। हो, मग का चेहरा बदलला, बायकोचं कातड काढून त्याला लावलं। असं नसतं, मी सांगायला लागलो। महाराज लगामाला किंमत आहे, 14 लाखाचं घोडे बिना लगामाचं बोरी खालून गेलंय। म्हणून कामाला अंकुश असावा, कामाला लगाम असावा, कामाला मर्यादा असावा, त्या माणसाचा जय जयकार होतो। 100 वर्षाची तपश्चर्या भाऊ, 100 वर्ष, 15 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे, आणि 15 मिनिटं आयुष्य शिल्लक असताना विमान आले, विमान आले। माऊलीने हे बी कीर्तनकार आहे, छोटासा चांगला कीर्तनकार, मस्त। 15 मिनिटानं विमान आले मरायच्या आधी। हे आपलं विमान नाही, हे आपल्या विमानाच मोठा अवघड आहे। आम्ही एकदा विमानात बसलो, द्वारकेला चाललो, वातावरण खराब झालं, मधातून एक बाई आली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है। म्हणलं मेला हो बा, पडला आता अहमदाबादच्या समुद्रात विमान, काय अवघड काम झालं। त्याच्यावर 5-4 कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, ते हिंदीत काही इंग्रजीत काही सगळ्या लोकांना कळावं असं बोल। म्हणलं बरं झालं बा, आता विमान का झाडावर बसतो का काय, अवघडच काम नव्हते। हो, त्याचं कहा मोसम बदलून काही मिळत नाही। एकदा आम्ही विमानात बसलो, एका ठिकाणी विमान उतरायचं, ते वापस गेलं। त्या बाजूच्याला विचारलं, काय तुम्हाला कळत नाही पंडितजी, तिथं त्याला सिग्नलच मिळलं नाही। आणि मी म्हणलं वापस जिथून निघलं तिथं नाही मिळाल्या। ते म्हणले याला एक इंजिन बंद पडलं, याला दुसरं असतं। म्हणलं तेल उडाल्या। ते म्हणलं तुम्ही लय डोक्याच्या पुढचे येत राहा। हो, हे या विमानाचं काय खरं आहे, टपरे विमानाचं। पुष्पक विमान आलं महाराज, त्या विमानात पंढरपुराच्या मालकाचे 2 पार्षद होते। त्या पार्षदान विमान सोडलं खाले, पायघड्या टाकल्या, पायघडीला सोन्याचा जर होता, सोन्याचा जर कुठून, विमानापासून तर महाराजाच्या पर्णकुटीपर्यंत पायघडी टाकली।
15 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आणि महाराजाला ताण लागली। है कोई है, हमें तृष्णा लगी है, जल होना, पाणी पाहिजे, तहान लागली। शिष्य एक हजर नाही। चांगल्या कामाला शिष्य नसते। महाराजा पुढे काजू टेका चौकून शिष्य जमावतो आणि गाडी पंक्चर झाल्यावर टायर खोलायला शिष्य बाल्कनीत झोपले। असे शिष्य चांगल्या समुद्राला भरती आल्यावर मधात टाकाव। असे काही काही शिष्य एक हजर नाही पाणी द्यायला। महाराजाला आवाज देता येत होता, उठता येत नव्हतं। रस्त्याने एक शेतकऱ्याची बाई चालली। शेतकऱ्याची बाई दयाळू असते हो, शेतकऱ्याची बायको लय दयाळू। नोकरीवाल्याच्या असतात म्हणा, पण हो आमच्या जितके जितके पाहुणे नोकरीला आहेत का तितक्याच्या बायका तिसऱ्या मजल्यावर। मी एका पाहुणीला म्हणलं तुमच्या सासूला चालता येत नाही, तुम्ही खालच्या नाही म्हणले। महाराज खाली राहिल्यावर सगळे भिकाऱ्याला द्यावं लागते, त्याच्यामुळे किरायदाराच्याच मागे होती ना। तिसऱ्या मजल्यावर भिकारी येत नाही, कोणी येत नाही, इतके हुशार। महाराज नवरात्रातला गोंधळी बाबा आला, दुष्काळ असला तरी त्याला पसाभर धान्य शेतकऱ्याची बाई देईल। सकाळचा वासुदेव आला, त्याला पसाभर देईल। पुन्हा एक पहाटे पहाटे येतो अंधारात, परवरी वाणी भय भासतियो मुलाय भव सर्वास्थित कालन। कीर्तिवंताच्या लेकीन पुण्यवंताच्या सुनान द्रव्यदाना भासपन। काही मशीने वारा भरेल, द्रव्याधन संबुधी होईल। गुडुल 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 सकाळी वाजत त्याला आपण कुरमुड्यावाला म्हणतो, ते कंदील घेऊन येते। ते आता उजळड्यावर निघाले, हे उजळड्यावर त्याला बिना आंघोळीचं वाढायचं असते। त्याला सुद्धा कोण देती? शेतकऱ्याची बाई देती। मालकाला जर अंतकरणात जर सगळा असेल तर सप्त्याला पट्टी द्याल कोण लायती? शेतकऱ्याची बाई द्या मालक, मारुतीरायचा सप्ता आहे द्या, त्याच्या कृपेने मका चांगली येईल। इतकी कृपाळू शेतकऱ्याची बाई। आमच्या 3 आत्या शेतकरी, एक आत्या नोकरीवाली। तिने आत्याची तर पत्रिका घेऊन गेलो, एका आत्यानं कडीन भाकर खाऊ घातली। सायकलवर निघला बाळा, तिथून 4 किलोमीटरवर दुसरी आत्या, त्या आत्यानं पाखन धिरडे खाऊ घातले। गुराळ होतं त्या आत्याची तर पाख आणि धिरडे। आणि 3 नंबरच्या आत्याची तर गेल्या इतकीच खिचडीन 2-3 भजे पण खाऊन जाय, तसा जाऊ नको। या शेतकरी आत्या होत्या आणि शहर यायची तर काळजी होत नव्हतं, दिवस उन्हाळ्याचे होते। शहरातली आत्या त्या चांगल्या आंब्याचा रस करीन वाटलं तर शहरात गेल्यावर ती आमची नोकरीवाली आत्या 4थ्या मजल्यावर राहत होती। तिथं गेल्यावर आता मला काय ते बटन दाबायचं कळत नाही, शिकेल कमी आहे ना। मी दररोज वाजलं, कोणेस रे? अरे बापरे, वाघिंडर खल्यावर डरकली आमच्या आत्या। मी कीर्तनातली सांगायलो, इतक्या नालायक आत्याची तर झाला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का? विठाला चांगल्या हसू लागल्या। मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या हात्यावर घेतलंय, पण सगळ्यात तुमच्या हात्या सांगायलो हे ध्यानात ठेवा। विठाला तितक्या उन्हात गेल्या जेवण तर काहीच नाही। आमच्या हात्या म्हणली, बाळू पाणी घेशील का? म्हणलं रोगर देशील का? शेतकऱ्याची बाई त्याचं वर्णन नाही करू शकत। राजसत्तेतले कोणी बसले असताना नाही तर राजकारणातले, तर विटेवरच्या पांडुरंगाला जितका प्रणाम करतो तितकाच प्रणाम ज्ञानोबाराय तुकोबारायला करतो, तितकाच प्रणाम तुम्हाला करतो। आमच्याकडे बघून गाडी उभी करी जाऊ नका, पण शेतकरी दिसला तर त्याच्यासाठी गाडीचे काच खाली करून त्याला बोलत जा, देव तुमचं चांगलं करेल। राजा हो, जगातला प्रत्येक मस्तीतला माणूस कोणापासून जर जगत असेल तर माझ्या 4 देवापैकी एका शेतकरी राजापासून जगतोय। केवढी बी मस्ती असू द्या, 100 क्विंटल सोनं 100 क्विंटल चांदी असेल तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाता येत नाही। माझ्या शेतकरी राजाच्या रक्ताचा घाम मातीत पडतो, त्याच्यापासून मोती तयार होतात, मग तुम्ही आम्ही लोक जगतो। म्हणून त्याच्याकडे गोड बघत जा। शेतकऱ्याची बाई शेतात चालली, आवाज ऐकिला महाराजांचा, पर्णकुटीपासून रस्ता। काम्या किती खराब आहे, काम किती चित्र याच्यावर सांगतोय। आणि मग ज्याने जिंकलाय त्यांची व्याधी वेळेत मांडेल, वेळेत वेळेत। बाईनं ऐकलं, महाराज आवाज देते, बघितलं इकडं तिकडं कोणी नव्हतं।
डोक्यावरचं भाकरीचं टोपलं पर्णकुटीच्या दारात टेकलं. बाई आतमध्ये गेल्या. महाराजाचं आयुष्य 5 मिनिटं शिल्लक. टकटक महाराज त्या बाईकडे बघत होते. 5-6 महिन्यापूर्वी बाईचं लग्न झालं. जवळच गावाच्या बाजूला मळा होता. पेरणी चालू होती. मालक सासरे बुवा सगळे सासू सगळं शेतात गेलते आणि पाठीमागून भाकरीचं टोपलं घेऊन गेलेली ती मुलगी. तिनं ते टोपलं टेकलं. 5 मिनिटं महाराजांचं आयुष्य शिल्लक. महाराजांना त्यांच्या माठातला पेलाभर पाणी दिलं. महाराजांचं आयुष्य 2 मिनिटं शिल्लक राहिलं. प्यावं का नाही पाणी महाराजानं पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. आयुष्य 1 मिनिटाचं शिल्लक राहिलं. आणि 1 मिनिटात, अर्ध्याच मिनिटात महाराजानं तिच्याकडे बघितलं. आयुष्य किती राहिलं बुवा? अर्धा मिनिटं. आणि अर्ध्या मिनिटात काय केलं? महाराज विमानदारात आलत. सोन्याचा जर असलेले पायघड्या टाकल्यात. देवाचे पार्षद विमानात बसणार आहेत प्रमोद राजे. अर्ध्या मिनिटातले काही 30 सेकंदातले 15 सेकंद निघून गेले. आणि 15 सेकंदात बुवा महाराजांनी बाईकडे बघितलं आणि महाराजांनी एकच विषय केला. ही जर तरुणपणात गवसली असती लग्न केलं असतं. ही जर तरुणपणात सापडली असती लग्न केलं असतं. किती काम बेकार. तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी वासनेचा संग होया. वासनेचा संग झाला. वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. 15 सेकंदानं 100 वर्ष केलेली तपश्चर्या या नदीत बुडून गेली. इतका कामी चित्र आहे. आणि ह्या कामाला ज्यानं जिंकलंय तो माणूस फार अधिकारी. महाराज टाकळीकर भजन परंपरेमध्ये माझ्या काशीतल्या मालकानं एका संन्याशाला आवर्जून घेतलं. त्या संन्याशाचं नाव आहे नारद. भजन